नुकत्याच प्राप्त माहितीनुसार माननीय पंतप्रधान यांनी नुकतेच नागरिकांना पेट्रोल, डिझेल, गॅसचा वापर कमी करण्याचे तसंच सोन्याची खरेदी करण्याचे काही काळ टाळण्याचे आवाहन केले आहे. देशावरील वाढत्या आयात बिलामुळे अर्थव्यवस्थेवर ताण निर्माण होत असल्याचं सांगत त्यांनी बचतीवर भर देण्याचे आवाहन केले आहे. मात्र या वक्तव्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये 8व्या वेतन आयोगावर चिंतेचं वातावरण पाहायला मिळालं आहे. कारण कोरोना काळामध्ये केंद्र सरकारने आर्थिक ताणाचे कारण देत 18 महिन्यांचा महागाई भत्ता हा थांबवलेला होता. हा थकबाकीचा मुद्दा आजही कायम असून अनेक कर्मचाऱ्यांना त्यांची रक्कम अद्यापही प्राप्त झालेली नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेवरील दबावाचा उल्लेख झाल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीवर परिणाम होण्याची भीती वाटायला लागली आहे. माननीय पंतप्रधान यांनी आपल्या संबोधनामध्ये पेट्रोल, डिझेल, गॅस आणि सोन्याच्या आयातीमुळे देशावरील आर्थिक भार वाढत असल्याचे नमूद केले. नागरिकांनी इंधनाची बचत केली पाहिजे आणि शक्य असल्यास वर्षभर सोन्याची खरेदीही टाळली पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं आहे. या वक्तव्यामुळे केंद्र सरकार खर्च कपातीचे धोरण अवलंबू शकते अशी चर्चाही चालू झालेली आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचारी आणि कर्मचारी संघटनांमध्ये 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशींबाबत संभ्रम निर्माण झालेला दिसून आलेला आहे. मार्च 2020 मध्ये कोविड-19 महामारीच्या काळात केंद्र सरकारने आर्थिक ताणाचा दाखला देत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा 18 महिन्यांचा महागाई भत्ता हा स्थगित केलेला होता. त्यावेळी सरकारने महसुलावर मोठा ताण असल्याचे सांगितले होते. मात्र त्यानंतर देशाची आर्थिक वाढ सुधारली, निर्यात वाढली आणि परकीय चलनासाठी मजबूत झाला असतानाही कर्मचाऱ्यांना थकीत डीए हा मिळालेला नाही. यामुळे आता पुन्हा आर्थिक दबावाचा मुद्दा पुढे आल्याने जर त्यावेळी महागाई भत्ता देण्यात अडचण आली होती, तर आता वेतन आयोगाच्या मोठ्या आर्थिक भाराबाबत सरकार काय निर्णय घेणार, असाही प्रश्न कर्मचारी वर्गातून उपस्थित केला जात आहे. तज्ज्ञांच्या मते वेतन आयोग आणि आयात बिल या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आयात बिलाचा थेट परिणाम देशाच्या परकीय चलन साठ्यावर होतो, तर वेतन आयोग हा अंतर्गत आर्थिक व्यवस्थापनाशी संबंधित विषय आहे. त्यामुळे आयात बिलामुळे वेतन आयोगावर थेट परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. मात्र सरकारी तिजोरीवर दबाव वाढल्यास अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो. सरकार 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यात विलंब करू शकतं किंवा काही मागण्याबाबत कपात करण्याचा विचार सुद्धा करू शकते, असं आर्थिक तज्ज्ञांचं मत आहे. कर्मचारी संघटनांनी किमान मूळ वेतन 18,000 रुपयावरून 69,000 रुपये करण्याची मागणी केली आहे. तसंच फिटमेंट फॅक्टर 2.57 वरून 3.83 करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या मागण्या मान्य झाल्यास केंद्र सरकारच्या तिजोरीवर नक्कीच हजारो कोटी रुपयांचा अतिरिक्त भार हा पडणार आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती तणावपूर्ण राहिल्यास सरकार या मागण्यांबाबत कपात करू शकतं, अशी भीती कर्मचारी संघटनांमधून व्यक्त केली जात आहे. याचा थेट परिणाम सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीवर होण्याची शक्यताही वर्तवली जाईल. 8व्या वेतन आयोगाची स्थापना झाली असली तरी आयोगाचा अंतिम अहवाल अद्याप मात्र तयार झालेला नाही. तसंच आयोगाच्या शिफारसी लागू होण्यासाठी अजून किमान वर्षभराचा तरी कालावधी हा लागणार आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये देशाची आर्थिक परिस्थिती आणि सरकारी महसुलाची स्थिती यावरच आयोगाच्या अंमलबजावणीचे भवितव्य अवलंबून असल्याचे मानलं जात आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.